लक्षण काय ठीक दिसत नाही. काय टाक्याचं काय कळत नाही. चल. तुम्ही मामा तीनावर सहा म्हणजे 36 काय 36 काय आकडे वगैरे खेळतो काय? नाही मामा. चल चल कामाला चल. बस पडली तिथे कागद कुठे? कागद लिवायचा. लिहितो. बसा बस. हे काय चालली घोकंपट्टी? काय गाडीच्या आडवं झालाय? नाही ते आपलं हे काय बाबा गाडी का थांबवलीस आणि एवढा निर्फुल काय बघतेस? नाही ते तुम्ही त्यांच्या आई वाटतं. आई? अरे बाबा अजून माझ्या लग्नाचा पत्त्या नाही आणि आई कोणी कोणी करतोस रे बाबा? खरं सांगू गंगूबाई होय आता इशारा घेऊन काय तर आई व्हायचं बघा. शाना आहेसा चला. या आलात. कुठे गेला होता हुंदाडायला? उगा आपली चक्कर मारून आलो. का इथं काम नव्हतं? नाही काम. अरे इथे बसला असता तर पैसे तरी मिळवले असतेस. पैसे आता तुम्ही अरे गिराईक आला तर हातचं काम सोडून मला त्याचं काम करावं लागतं. होय मग इथे बसला असता मला मदत नसती का झाली? मामा आता बसतो. अगदी खुट्टा मारल्यागत बसतो. आता हलतच नाही बघा. बसा मग. मामा एक विचारू काय? 36चा आकडा कुणी काढला असेल का? अवघा आपला नवरा बायको भांडल्यागत पाठीला पाठवून एकाचं तोंड उगवतीला एकाचं तोंड मावळतीला. ते 63 बघा बरं कसं तोंडाकडे तोंड करून चुची चोच घालून रागू मांडण्यागत बसलेलं दिसते. जाऊ दे तुम्हाला सांगून काय मला ओळखलेली दिसत नाही. बरोबर आहे. कशी ओळखणार? अंधारात भेट झालेली. चांगलं निरकून बघितलं असतं म्हणजे ओळखलं असतं. काय पाहिजे? परवानगीशिवाय फाटकाची आत का आलात? परवानगी? हसताय काय? कोण तुम्ही? कोण मी? होय तेवढी लोकांची सायकल आणलेली ती पोस्टी करतो मग सांगतो कोण आहे मी. तो कळलं का? गाडीला सायकल का लावलीत? गाडी काय तुमच्या बाची आहे? ए तोंड सांभाळून बोलायचं. गाडीला सायकलच काय वाटेल ते लावीन मी. थांब तेवढी सायकल पुष्टी करतो मग सांगतो कोण कोणाचा बा आहे तो. तू आहेस ना इथं? कोण आहे काय? हो मिस्टर ठीक आहे. ही झाली काय झालं? काय झालं? कुणाची सायकल आपली खुशाल घेऊन जाता? माफ करा तुमची सायकल होती? हो माझी. मी जरा महत्वाच्या कामाला घेऊन. हो तुमचा महत्वाचा असो नाही तर फरतो असो. चला पोलीस चौकीवर. काय हल्ल्यापासल्या गोष्टीला पोलिसात जायचं बरं आहे का मला सांगा? हे भाडे घ्या. हो पैसेवाले मला माहिती आहेत पैसे. सांगाय ना बघा ना असं मामा कुठे गेला? मामा हो मामा. हे हे ते आमचं मामा कुठे गेलो? मामा खोलीवर गेले. खोलीवर का? शाळेत कोणी मेल्याचं गळ तिकडे गेले. अरे शाळेत कोण मेलं? सकाळी मी आलो तेव्हा कोणी मेलं नव्हतं. कोण गेला? काय चालले? कोण मेलं आपल्या शाळेत? कुठं कोण मेले? काय कधीच बोलताय?
मला कसं सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वर या. मी सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. अरे बाप, हा पण ते हा काय मला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? हा दोघे भावांची हा मोगे मला कोण? चला आधी कुलूप काढा. पण ते कुलूप काढा म्हटलं ना. मग सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. चला. अहो मशीन मशीन मेले. उचला तुमचं ते सामान. भाडं द्यायला नको काय नको आणि फुकटचं राहायला पाहिजे मेले ना. मी उठायच्या आत जायचं आणि रात्री 9शीला परत यायचं. चला चला खा बाहेर. निघा म्हटलं ना. निघा. अहो काय अहो काय करताय? थंडगार पाणी पाहिजे प्यायला मेल्याना. त्याला निकाल लागला. निकाल मला तुमचा निकाल लावायचा आहे. चला नुसते उभे करायला. उचला तुमचं ते सामान. अहो पण माझा अहो जॅकेट अहो उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीचा आहे. तुमच्या चाळीतले उंदीर आहेत त्या बघ. असू दे माझ्या चाळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या चाळीतले असू देत तरी सुद्धा असं काय करता? तुम्ही मध्ये बोलायचं काही कारण नाही. चला बाजूला. अहो खुलं आले काय तुम्हाला? तुम्ही कशाला मध्ये बोलायलाय? अगं पण अहो आपण 2 महिन्याचं भाडं द्यायचं आहे. आपलं सामान बाहेर काढतील. चला गं. चला. चल अहो शांता काकू हे काय करताय? तुम्ही आलात का आता मध्ये? चला बाजूला. आणि काय हो तुम्ही बघत काय उभं राहिलाय? चला सामान उचला तुमचा. चला ए काय उभं राहिलाय का? चला बाजूला. दिगंबर जरा सामानाला हात लावायला. हा आणि सांगून ठेवते 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे. कळलं? पडे मला खोली मिळत तुमच्याकडे राहू दे सामान. तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही. मूल नाही त्याचा सगळा राग आपल्यावर काढते तर आपण काय करायचं? काय राव तुम्हाला कळता येते का नाही? नाही आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घाईने चाललोय. माफ करा साहेब तुम्ही आहे. कसला खांदा गेला राव कामाचा. हा मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही आम्हीच मेलो. म्हणजे काय जरा पडायला जागा होती ती गेली. मालकीने सगळं सामान बाहेर काढलं. अरे होय की जाऊ दे मामा आपला बंगला आहे. बंगला चला निघा बाहेर. निघा. नाही पण बाई जास्त बोलायचं नाही. मला कुलूप घालायचंय. चला निघा बाहेर. निघा म्हटलं ना. घरात नाही ज्वारी आणि बाहेर करते फौजदारी. चला वा. जातो काय एवढं तणतण झालं? काय म्हणे बंगल्यात राहतायत. बघा बघा हे आमचं नशीब बाबा. जाऊ दे मामा घाबरायचं काही कारण नाही. आता एकदम डायरेक्ट बंगल्यात जाऊन राहायचं बघा. बंगल्यात? हा बंगला का राजवाडा? राजवाड्याचाच बंगला. कोणी तुमच्या का आमच्या वाडवडिलांनी बांधलाय? अहो वाडवडिलांचं सोडा आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो. आपण नुसतं जाऊन आत राहायचं. तुझ्या बोलण्याला काही दरबंद चिमटा घेऊन बघू. मामा सपनात बोलत नाही जागेपणी बोलतोय. अहो तुम्ही नुसतं बंगला बघाल ना तर मिट्टी माराल. मिट्टी हा मिट्टीचं सोडा. मुक्क घ्याल माझ्या दोन्ही गालाचं मुक्क. हो हा चला कोण असलं हिंगलतोय का काय चाळीतल्या खोलीला? चला मेले कुठले? फुकटचं राहायला पाहिजे. भाडं घ्यायला नको. आणि म्हणे बंगल्यात राहतो.